हरि ओम. अष्टमी सोमवार अतिशय सुंदर अशी ही पावसाळ्यातली सकाळ आहे. आषाढ महिन्यातली आज अष्टमी आहे. देवीचा वार आहे. हा तिथी देवीची आहे, वार भगवान शिवाचा आहे. तर चला आपण आपल्या आजच्या भगवद्गीतेच्या सत्संगाला सुरुवात करू. पहिला अध्यायच आपला सुरू आहे अजून, आणि 12व्या म्हणजे 11व्या श्लोकापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. मी असं म्हटलं होतं की आपण रोज 5 श्लोक नुसते वाचून घेत जाऊ, परंतु त्याला काही जणांनी विरोध केला. त्याच्यामुळे आता जसं होईल तसं आपण चालू द्यायचं आहे. तर असो, आपण मंगलाचरण करूया. हरी भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. गुरुदेवाय. आत्मदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। सच्चिदानंद स्वरूप असणारा जो परमात्मा आहे तोच माझे गुरु बनून शिवस्वरूपामध्ये माझ्या समोर आलेला आहे। त्या शिवस्वरूपी गुरुदेवांना आत्मस्वरूपाला कोटी कोटी वंदन करू आणि आपला आजचा जो भगवद्गीतेचा भाग आहे तो पाहू। आपण कालपर्यंत 11 श्लोक पाहिलेले आहेत। 12व्या श्लोकात आपण प्रवेश करतो आहोत। तस्य संजनयन्हर्ष कुरुवृद्ध पितामह सिंहनादं विनद्योच्चे शंखं दद्मो प्रतापवान। आता या दोन्ही सेनांमध्ये प्रत्येक सेनानायकानं कोणचे शंख फुंकले तर त्या शंखाचं वर्णन करत आहेत या ठिकाणी। प्रत्येकानं आपापल्या शक्तीप्रमाणे शंख फुंकले आहेत। हा शंखध्वनी म्हणजे त्या वीरांनी केलेल्या आपल्या शक्तीप्रमाणे आपल्या पराक्रमाची घोषणाच होय। जसं आपण म्हणतो ना की एखादा माणूस काय शंखनाद करून राहिलेला आहे। शंखनाद करणे म्हणजे काय की त्याच्या त्या बुलंद आवाजानं तो किती पराक्रमी आहे किंवा त्याच्यामध्ये किती ताकद आहे हे कळतंय। तर कुरुवंशातील महान पराक्रमी पितामह भीष्मानी दुर्योधनाला आनंद व्हावा म्हणून आपला सिंहाच्या गर्जनेप्रमाणे मोठ्या जोरानं आपला शंख फुंकलेला आहे। हा ध्वनी म्हणजे निर्भीड भय, म्हणजे मला कोणचंही भय नाही असा निर्भीकपणाचं प्रतीक होता। परंतु तो सिंहाच्या गर्जनेसारखाच तो शंखनाद अतिशय भयावह होता। जसा निबिड जंगलामध्ये एकांतस्थळी या सिंहाची गर्जना जर आपल्या कानावर पडली तर सिंह आपल्यापासून कितीतरी मैल लांब असला तरी भीतीने आपल्या शरीराचा थरकाप होतो व आपल्या शरीरावर भयानं सरसरून काटा उभा राहतो। शरीर भीतीनं कापायला लागतं आणि अशी दशा होण्याचं कारण काय तर सिंहाविषयीचं भय जे आहे ते आपल्या मनात दडून बसलेलं असतं। कारण सिंहाविषयीचं भय आपल्या मनात दडून बसलेलं असतं। हे भय आपल्याला प्रकृतीमध्ये आलेलं असतं। परमात्म्याच्या ठिकाणी भय नसतं, कारण की परमात्मा म्हणजे निर्भयपणाचं साम्राज्य। खरंच भय जे आहे ना हे या प्रकृतीतच आहे। ईश्वराच्या ठिकाणी लीन झालं की भय चाललं जातं। गुरुदेव नेहमी सत्संगात सांगतात की कितीही भीती वाटत असली तुम्ही झोपी गेले की तुमची भीती चालल्या जाते आणि झोपेतून जागी झाले की पुन्हा भीती उभी राहते। आणि एक भय अनामिक प्रत्येकाच्या मनात कोणत्याही गोष्टीविषयी, सिंहाच्याच विषयी नाही, सध्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कोरोनाविषयी एक भय आहे। कोणी काही त्याच्याविषयी बोलायलाही लागलं, कोणी काही म्हणायलाही लागलं। एखाद्यानं साधा जरी म्हटलं की मला ताप आला बुवा, तर ताप आल्यानंतर आपलं मन लगेच विचार करायला लागतं की याला कोरोना तर झाला नसेल ना। कारण अज्ञात भय आपल्या मनामध्ये बसलेलं आहे आणि हे सगळं प्रकृतीतून आलेलं आहे। पण तेच गोष्ट किंवा त्या भयावह स्थितीत आपण जर शांत बसलो आणि ईश्वराला जर शरण गेलो किंवा ईश्वरामध्ये रममान झालो तर ते भय खरोखरच निघून जाते। कारण ईश्वर जो आहे तो निर्भीक आहे। कारण परमात्मा म्हणजे निर्भयतेचं साम्राज्य। जर भ्रमरूपी भीष्माचा विजय होणार असेल तर आपण ज्या मायारूपी जंगलात भरकटत आहोत ते जास्तच भरकटले जाऊन भयाची मात्रा वाढेल। भयाचं काळोखी आवरण अधिक दाट होईल, भयाची तीव्रता वाढेल, भयाचा अंधकार मनात अधिक दाटेल। भयाशिवाय आपल्याला दुसरे काही देऊ शकत नाही। तेव्हा या प्रकृतीपासून निवृत्त होणे हाच खरा मोक्षाचा मार्ग आहे। ही माया म्हणजे जसं काही घोर अंधकाराचा एक पडदा आहे। या ठिकाणी भगवंत सांगतात की भय कशापासून आहे? प्रकृतीपासून। ईश्वराच्या राज्यात भय नाही। मग ही प्रकृती जी आहे किंवा ही जी माया आहे तर या मायेला सामोरं जाणं किंवा याच्यावर मात करणं तर कौरव म्हणजे या मायेचं प्रतीक आहे। ते भयाशिवाय दुसरं काहीच देऊ
शकत नाही. त्यामुळे कौरवांच्या सैन्यात सर्व रणधुरंधरांची रणवाद्ये एकदम वाजली, तरी त्यांनी भयाशिवाय दुसरं काही उत्पन्न केलं नाही. एकामागून एक कौरव सेना जी होती ती एकामागून एक वाजवू लागली शंख, परंतु त्याच्यापासून भयच निर्माण झालं. लक्षात ठेवा की प्रत्येक विकाराच्या मुळाशी काही ना काही भय असते. म्हणून त्यांनी त्या भयांनी आपली रणवाद्ये जोरजोराने फुंकून घोषणा केली. कोणताही विकार असो, त्याच्या ऐसा कोई सुख भोग नाही जिसके पीछे कोई रोग नाही, असं गुरुदेव नेहमी म्हणायचे. तर जसं एखादा षडरिपू षडविकार काम क्रोध लोभ मद मोह मत्सर या षडविकारांच्या पाठीमागं एक भय लपलेलं आहे. कारण याच्यापासून जेव्हा हे अतिप्रमाणात वाढतील काम क्रोध लोभ हे आपल्याजवळ येतील, तेव्हा काय तयार होईल? भय तयार होईल. म्हणजे काम अतिशय भोगला, क्रोध अतिशय आला, अटॅक, नस फाटणे किंवा पॅरालिसिस होणे, काम क्रोध लोभ मोह सकर्म व्याधीन कर्मोला. लोभ जर आला जास्ती तर बर्बाद मनुष्य होण्याची शक्यता. काम क्रोध लोभ मद, एखादा मनुष्य मी काय समजतो कोणाला, मद, पण त्याच्याही वरचा त्याला भेटणे आणि त्याचा निपात करणे. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, दुसऱ्याचा मत्सर करणे. जसं गुरुदेवांनी रात्री आम्ही एक सत्संग ऐकला, तर त्या सत्संगामध्ये सांगितलं होतं की एक सुफी संत फकीर होते. मत्सराचं द्वेषाचं उदाहरण खूप लक्ष देऊन ऐका की सुफी फकीर होते. ऐन संध्याकाळ झाली आणि त्यांच्या घरामध्ये चूल पेटवलं. त्यांच्या आईनं खूप प्रयत्न केले स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवण्याचा, परंतु उशीर झाला होता स्वयंपाकाला आणि चूल काही पेटली नाही. तर तिनं म्हटलं की बाबा रे जा शेजाऱ्याकडून थोडासा विस्तू मागून आण. सर्व शेजाऱ्यांकडे गेले ते फकीर संत, परंतु विस्तू मिळाला नाही. याचं कारण ते म्हटले अम्मा कब से सबका खाना बन गया है और अग्नि बुझा दी गई है, तो अभी अग्नि नहीं मिलेगी. तर तिनं म्हटलं तू तो बडा पीर फकीर संत कहलाता है, तो जा फिर दोजक में से अग्नि लेके आ. ते हसू लागले जोरात. दोजक म्हणजे नरक. क्योंकि मैंने सुना है नरक में भगवान अग्नि में डालते हैं सबको, और वह अग्नि वहाँ हमेशा रहती है, तो सब लोग अग्नि में जलते हैं दोजक में. संत हसू लागले. म्हटले अरे माँ कौन सा नरक लेके बैठी है. हे रात्रीच्या एका सत्संगात आम्ही गुरुदेवांकडून ऐकलं. अरे माँ कौन सा अग्नि लेके बैठी हो. अरे अग्नि बोले तो कौन सी अग्नि? काम क्रोध राग द्वेष मच्छर की अग्नि. उस अग्नि में जीते जी मनुष्य हरदम जलते रहता है और मरने के बाद भी उसी में पचता है. माँ उसी को दोजक में अग्नि कहा है. तो इस अग्नि से और कौन सा अग्नि है? और जिंदा रहकर भी जो मच्छर में डूबा रहता है, ईर्ष्या में द्वेष में एक दूसरे के, तो यही दोजक की अग्नि है, यही नरक की अग्नि है. माँ पहा किती सुंदर सोप्या भाषेत समजावून सांगितलं की कुठंच तुम्हाला नरकवास दुसरीकडं जायचं काम नाही, इथंच नरकवास आहे. आणि काही नरकवास आपल्या आजूबाजूला प्रत्यक्षपणे आपण आयुष्यभर या गोष्टी जर खरोखर करत राहिलो, काम क्रोध याच्यातच जळत राहिलो, हा असा तो तसा असं जर म्हणत राहिलो, तर खरोखर शेवटी आपल्याला त्या भावनेनं नरकातच जळायची पाळी येते, बसायची, आणि हा तोच नरक असतो. तर म्हणून हे काम क्रोध लोभ हे फक्त भय देऊ शकतात, दुसरं काही देऊ शकत नाही. ततः शंखाश्च भैर्यश्च पन्वानक गोमुखः सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलो भवत. त्यानंतर शंख नगारे तुताऱ्या ढोल रणशिंगई रणवाद्ये एकदम वाजवली गेली, तेव्हा फारच मोठा आवाज झाला. त्यामुळे म्हणजे छोटे मोठे विकारसुद्धा तोंडभर काढतात. मग त्यामुळे वातावरण भयावह झाले व पांडव सेनेत भय उत्पन्न करणे हाच तर कौरवांचा उद्देश होता. अशा प्रकारे दृष्ट प्रवृत्तीचे बाह्य आक्रमण सफल झाल्यावर मोहमय बंधन अधिकच घट्ट मजबूत बनते. प्रकृती भय दाखवायला लागली की मग छोटे छोटे जे बारीक बारीक पिल्ले असतात ना, ते पण वर तोंड काढतात. जसं
माझी स्थिती तुम्हालाही हसू येईन माझ्या याचं. म्हणजे मला एक तर संध्याकाळी एखादी वाईट गोष्ट किंवा असं काही विशेष ऐकलं की ते माझ्यावर लवकर अटॅक करतं. म्हणजे मी गीता तुम्हाला सांगून काही उपयोग नाही, आणि ते मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तुम्ही तरी याच्यातून सावध व्हा. माझ्या मुलीला परवा दिवशी ताप आला आणि खोकला यायला लागला, आणि ती एकदम ओके होती. तिला दवाखान्यातून नेऊन आणलं, औषध गोळ्या घरातच होती. ती माझ्याशी बोलली, परंतु नेमक्याच घरात अशा काही घटना घडल्या सेम, तर आणि त्याचे परिणाम भयानक झाले. तर त्यावेळेस मला काही वाटलं नाही. तिच्याशी मी व्हिडिओ कॉलवर बोलले, आणि तेव्हा खरोखर म्हणजे मला तिच्याशी बोलत होते मी, तेव्हा अजिबातच काही वाटलं नाही. त्याच्यानंतर पण मला अजून एका जणाचा फोन आला, आणि तो खूपच लंबा चौडा त्यानं मला सांगत बसला, असं करा, तसं करा, अमुक करा, ढमुक करा, असं करत जा, कारण हे असं असं आहे, तसं तसं आहे, हे त्याचे सिम्पटम्स आहे, ते कुठं कुठं काय काय कसं कसं होतं. आणि ते सांगितल्यानंतर मात्र मग मला अगदी रात्रभर म्हणजे इथं मायेनं मला वेढून घेतलं. कारण की हे जे मायेचे विकार असतात याचं उद्देशच असतं, भगवंत म्हणतात की भय निर्माण करणं. आणि रात्रीची वेळ होती, 3 वाजेपर्यंत अक्षरशः झोप नाही. आणि हिलाही असंच होईन का, वास्तविक पाहता तिलाही इतकं आश्चर्य वाटलं की मी आजपर्यंत तिचं लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत कधीही तिच्यावर कोणत्याही प्रकारची बाह्य प्रकारची मी माया करत नाही, आणि मी ती दाखवत नाही. कारण की शास्त्र असं सांगतं की मुलींची माया जी असते ती चांगलं आहे. ती हे माझी कोणचीच कॅसेट पाहत नाही तर हे सत्य तिलाही कळलं असतं. मुलींविषयीची जी माया असते ती पोटातच ठेवावी, आणि मुलांवर माया असो नसो हे शास्त्राचं समीकरण आहे. ती ओठातून नेहमी प्रकट करीत जावी, आणि ती ओठातून दाखवत जावी. मुलींवर आपलं किती प्रेम आहे हे पोटात ठेवावं, ते बाह्य प्रकट कधी करू नये. असं खूप जुनं मी शास्त्र वाचलेलं आहे, आणि मी शास्त्रानुसारच, कारण शास्त्राचा शब्द, धर्माचा शब्द माझ्यासाठी प्रमाण आहे, आणि म्हणून मी तसं वापर करते. मी कधीही तिच्यासाठी आजपर्यंत चांगला शब्द तोंडातून काढत नाही. सांगायचं असलं तर नेहमी मी तिला उपदेशच सांगत असते. आणि त्याच्यामुळं अतिशय टोकाचं आश्चर्य वाटलं तिला की जेव्हा काल मुलानं सांगितलं की बुवा तू एक फोन कर घरी आणि नीट व्यवस्थित बोल. ती रात्री 3 वाजेपर्यंत झोपलेली नाही, आणि सध्याही तिची मनस्थिती ठीक नाही आहे. तर पहा, हे जे असतात ना, हे भय निर्माण करतात. या विकारांचा शंखनाद किती मोठा असतो, आणि तो अगदी चांगल्यातल्या चांगल्या माणसाला किंवा म्हणजे थोडंफार समजतं आपल्याला, त्या म्हणणाऱ्या माणसालासुद्धा तो कसा वेड्यामध्ये आणतो. आणि मग तिनं मला फोन केला, आणि तिचं सगळ्यात मोठं आश्चर्य हेच होतं की बापरे, तू माझ्यासाठी एवढा जीव तोडू शकते. पाहून मला आश्चर्य वाटलं. तर मी म्हटलं, हो, मी काही तुला जन्म दिलेला नाही, मी तुला विकत आणलेलं आहे. पण विकत आणलेल्यासाठी सुद्धा आपण जीव तोडतोच, कारण की सोबत राहिलं की माया लागत असते म्हटलं. आणि तेव्हाही मी तिला बोललेच, म्हणजे उपदेशच केला. तर ही जी माया असते आपली, तर हे खरोखर अगदी हा जो उदाहरण दिलेलं आहे, तर खूप मोठ्यानं शंखनाद करत येते. आणि एक नागरे महाराज चांगलं समजू शकतील की ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, अज्ञानाच्या न लागे पाठी परी ज्ञानाच्या झोंबे कंठी. कितीही दूर आपण मनातून सारलेलं असलं त्याच्याकडे लक्षही देत नाही. चांगलं माहिती आहे टेकाळे ताईंना, पण तरीसुद्धा कधी ना कधी ती कुठं ना कुठं आपल्याला झोंबायला येत असते. आणि म्हणून बाह्य आक्रमण सफल झाल्यावर हे मोहमय बंधन अधिकच घट्ट करतात हे षड्विकार. यानंतर पुण्यप्रवृत्तीच्या पांडव सेनेमध्ये रणवाद्य फुंकली. मग यात मान योगेश्वर श्रीकृष्णाला दिला. म्हणजे पांडव प्रवृत्तीमधून आता रणशिंग फुंकल्या गेलं. तर हे रणशिंग सगळ्यात पहिला मान कोणाला द्यायचा, आपणही तेच करायचं. हे जेव्हा विकार तोंड काढतील वर, मी सुद्धा तेच केलं. मी जरी याच्यात गेले होते तरी मी अखंड माझ्या मुखामध्ये नामस्मरण चालू होतं, आणि मी सतत म्हणायचे, हे प्रभू, हे गुरुदेवा,
हे सगळं तुमचा भार आहे, हे सगळे तुमचे शिष्य आहेत, तो कसा व्हावा. परंतु आता ही एक मी आई असल्यामुळे ही माया मला उत्पन्न झालेली आहे, ही दूर करा आणि तुम्हीच त्याच्याकडे लक्ष घाला. आणि मी जर तिकडं लक्ष गेलं तर इकडं दुर्लक्ष होईल. आणि तसंच झालं काल, दुर्लक्षच झालं. तर हा मान जो आहे पहिले शंख सत्प्रवृत्तीला शंख फुंकण्याचा तो भगवान श्रीकृष्णाला दिला गेला. ततः श्वेतेर्हरेर्युक्ते महती संदने स्थितो माधव पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदद्मतु. पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी युक्त असलेला पांढरा रंग कशाचं प्रतीक आहे? सात्विकतेचं. गुरुदेवांनी कधी तुम्ही दुसरे कलर घातलेले पाहिले का आजपर्यंत? मी भाग्यवान आहे. मी नेहमी हा शब्द वापरते, मी भाग्यवान आहे की माझ्या शिव माझे संन्यासी आहेत आणि गृहस्थीसुद्धा. संन्यास घेऊन गृहस्थी झाले माझे शिव. तर गृहस्थ संन्यास असताना त्यांनी भगवे वस्त्र धारण केले. तर तो भगव्या रंगातल्या गुरुदेवांचा म्हणजे अंगावर शेला घेतलेला तो फोटो माझ्याकडे आहे. तो मला खूप आवडतो, कारण की संन्यासी असून गृहस्थाश्रमी आहेत. आणि मग गृहस्थाश्रमी झाले तर पुन्हा पांढरा कलर घेतला आणि तो शुद्ध चारित्र्याचा उत्तुंग स्वभावाचं प्रतीक आहे, शुभ्र सात्विकतेचा प्रतीक आहे गुरुदेवांचा तो पांढरा रंग. आणि अगदी नखशिकांत गुरुदेव आता दाढीपासून तर एकदम खूप सुंदर दिसतात. अतिशय सात्विकता म्हणजे प्रमाणाच्या बाहेरची. तर तो मला तर ते चित्रविचित्र कपडे घातलेले आणि ते फुलांच्या माळा ते फोटो मला आवडत नाही. फक्त गळ्यामध्ये जे पांढऱ्या फुलांच्या माळा घातलेल्या आहेत तेच फोटो मला आवडतात. म्हणून माझ्या घरी तुम्ही पाहिले तर सगळीकडं गुरुदेवांचे पांढरे माळा घातलेल्या किंवा पांढरेच फोटो तुम्हाला दिसतील. सगळ्या रूममध्ये लावलेले आहेत, परंतु ते सुद्धा सगळे पांढरेच आहेत. तर असो, पांढऱ्या शुभ्र घोड्यांनी युक्त असणाऱ्या पांढरा रंग सात्विक आणि निर्मळतेचं प्रतीक असतो. महान रथावर आरूढ झालेल्या योगेश्वर श्रीकृष्णाने व अर्जुनाने आपापले अलौकिक म्हणजे सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ असणारे शंख फुंकले. मृत्यूलोक, देवलोक व ब्रह्मलोक, जिथं जिथं जन्म मृत्यूचं भय आहे तिथं तिथं या शंखांचा आवाज गेला. आणि या सर्व लोकांपेक्षा श्रेष्ठ अशा पारलौकिक व पारमार्थिक स्थिती प्रदान करण्यासाठी योगेश्वर कृष्णाच्या घोषध्वनीचा तो अर्थ असा होता की अलौकिक स्थिती या शंखानं प्रदान व्हावी. या योगेश्वराचा रथ सोन्या चांदीचा किंवा लाकडाचा नाही, तर तो रथसुद्धा अलौकिकच होता. त्यांचा शंख आणि त्यांचा घोषध्वनी अलौकिक होता. आणि सर्व लोकांमध्ये ब्रह्म हेच श्रेष्ठ आहे असा त्याचा अर्थ होतो. सरळ त्या ब्रह्मशी संपर्क साधून देणे हा श्रीकृष्णाच्या घोषध्वनीचा अर्थ आहे. सरळ सरळ पहा. आता सत्संगाची आठवण करा तुम्ही. गुरुदेव जेव्हा नुसते सुरेश आनंदजीचा सत्संग आपण ऐकत बसायचो आणि जेव्हा गुरुदेव यायचे आणि गुरुदेव आले की कधी कधी शंखनाद करायचे. नुसते गुरुदेव आले म्हटलं ना तर आपण अगदी नतमस्तक व्हायचो अष्टभावानं. डोळ्यातून आसू व्हायला लागायचे आपल्या. आणि गुरुदेव नुसते दिसले तरी काही कारण नसायचं आसू व्हायला, पण एक प्रेम हृदयातून दाटून यायचं बाहेर. काही सुचायचं नाही तेव्हा. बस गुरुदेव आले म्हणजे अगदी असं वाटायचं की सगळं काही, सगळ्या जगाची जी अपार संपत्ती अलौकिक आणि जिची किंमत कोणी करू शकणार नाही ती संपत्ती आपल्याजवळ आली असं वाटायचं. ही स्थिती श्रीकृष्ण कशा प्रकारे प्रदान करतात पहा. गुरुदेव आणि कृष्ण यांचा खूप जवळचा या अर्थानं खूप आपण अनुभवलेला आहे. कशी स्थिती प्रदान करतात ते, तर त्या ब्रह्म स्थितीमध्ये आपल्याला गुरुदेव त्या सत्संगामध्ये खरोखर नेऊन ठेवायचे. मीच नाही, हे तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रम दद्मो महाशंक भीमकर्मा वृकोदर. जो हृदयाचा जाणता आहे, जो हृदयात राहतो तो ऋषिकेश स्वामी आहे. त्या कृष्णानं पांचजन्य म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांना त्यानं स्पर्श केला. शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध. गुरुदेव बोलण्यातून स्पर्श करायचे आणि
आपल्या भक्तगणांना गुरुदेव त्या ब्रह्मच्या निग्रह किंवा विग्रहमध्ये नेऊन सोडायचे. विक्राळ रूपात बंड करणाऱ्या इंद्रियांना वश करून आपले जे इंद्रिय इकडं तिकडं भटकत राहतात, केवळ एक हरिओम मा, हरिओम मा, हरिओम मा, ओम 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 ओम, नाही तर उड्या मारायला लावायचे. ओम 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 ओम, हरिओम मा, हरिओम मा, हरिओम मा, ओम आनंद, ओम शक्ती, ओम मुक्ती, ओम भक्ती. बस एवढं ऐकलं सगळ्यांच्यामध्ये चैतन्य पसरायचं आणि खरंच खरोखर गुरुदेव कृष्णच आहेत, होते नाही आहेत. जेव्हाही सत्संगात यायचे हीच क्रिया करायचे गुरुदेव. विक्राळ रूपात बंड करणारे आपले इंद्रिय जे आहेत ते स्थिर बसण्यासाठी सद्गुरुदेव ते शंख फुंकायचे, तो ओंकाराचा हरिओम्मा, आणि ती देणगी आपल्याला इंद्रिय निग्रहाची द्यायचे. आणि म्हणून जसे योगेश्वर श्रीकृष्ण हे महान सद्गुरू होते, तसे आपले गुरुदेवसुद्धा महान सद्गुरू आहेत. काय प्रत्येक वेळेस मी सांगावं गुरुदेवांचं मोठेपण तुम्हाला आणि काय वर्णन करावं. तर शिष्यस्तेहम भगवान, मी आपला शिष्य आहे. बाह्य विकाराकडं माझं लक्ष जाऊ देऊ नका, विषय उपाधीकडं माझं लक्ष जाऊ देऊ नका, तर माझी दृष्टी तुमच्यावरच केंद्रित म्हणजे आत्मस्वरूपावरच केंद्रित होऊ दे. अयोग्य असं काहीही माझ्याकडून घडू देऊ नका, पाहिल्या जाऊ देऊ नका, ऐकल्या जाऊ देऊ नका किंवा स्पर्शल्यासुद्धा जाऊ नका, अशी प्रार्थना आपण त्यावेळेस गुरुदेवांना करायचो. हे सगळं गुरुदेवांवर अवलंबून असतं. आपण जेव्हा आपले सर्व इंद्रिय गुरुदेवांमध्ये सोपवून देतो गुरुदेवांवर, की हे गुरुदेव, मी असं काहीही पाहू नये, काहीही ऐकू नये, काहीही माझ्या हातून घडू नये, मी स्पर्शही करू नये त्या गोष्टीला. आणि त्यावेळेस गुरुदेव आपण त्यांच्या हाती आपल्या या जीवनरथाच्या दोऱ्या सोडून दिलेल्या आहेत. तर देवदत्तम धनंजय, अर्जुनानं कोणचा शंख वाजवला? अर्जुनानं पांचजन्य शब्दस्पर्श रूप रस गंध हा गुरुदेवांनी वाजवला. तर देवदत्त नावाचा शंख अर्जुनानं वाजवला. दैवी संपत्ती आपल्या काबूत ठेवणारा अनुराग म्हणजे अर्जुन होय. जी काय दैवी संपत्ती आपल्याला मिळाली आहे, अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवम ह्रीरचापलम, ह्या 16व्या अध्यायामध्ये सांगितलेली दैवी संपदा जी आहे ती मिळालेली आहे. तिला काबूत ठेवणारा जो अर्जुन आहे, इथं अर्जुन म्हणजे यथोचित इष्ट असणाऱ्या गोष्टीबद्दल प्रेम असणे, यात विरह वैराग्य आश्रुपात अनुराग म्हणजे अर्जुन म्हणजे कोण, की ईश्वराविषयी विरह जाणवणारा आणि अश्रुपात करणारा, त्यासाठी त्याला वैराग्य येणं आपल्या गुरुदेवांविषयी किंवा गुरुदेवांचा शब्द ऐकून वैराग्य येणं, या गोष्टीसुद्धा त्या इष्ट असणाऱ्या गोष्टीबद्दल प्रेम असणं ते येतात. काल एक भजन मला वाटतं टाकलं होतं दराडे सरांनी, रामाबाईचं, मला आता आठवत नाही, पण मी ऐकलं ते पूर्ण. खूप सुंदर भजन आहे, तुम्ही शोधून पहा, जागो भारत ग्रुपला सापडेल तुम्हाला. ते विराहाचं भजन आहे. पण इथं विषय वासनेला विकाराला एक लेश मात्र थारा नाही. जर हा अनुराग यशस्वी झाला तर प्रत्यक्ष परमात्म्यात प्रवेश देणाऱ्या दैवी संपत्तीवर तो अधिपत्य प्राप्त करू शकतो. याचेच दुसरे नाव धनंजय आहे. जर हा आपला भाव अनुराग असाच जर राहिला तर आपण दैवी संपदेमध्ये प्रवेश करू शकतो, त्या परमात्म्यामध्ये आपण प्रवेश करू शकतो. याचंच नाव धनंजय आहे. धन म्हणजे काय? दौलत. कोणची दौलत? ही बाह्य दौलत का? ही नश्वर दौलत ही नाही, ही दैवी संपदेची दौलत जी आहे. संपत्ती म्हणजे, पण या बाह्य संपत्तीचा आत्मसंपत्तीशी काही संबंधी नाही.
आत्मिक संपत्ती हीच खरी आपली स्वतःची संपत्ती आहे. पृथ्वीचं स्वामित्व जरी तुमच्याजवळ असलं तरीसुद्धा तुम्हाला अमृत तत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. पण ते प्राप्त करण्यासाठी आत्मिक संपत्ती जर जवळ असली तर तुम्ही मात्र मालामाल होऊ शकता. म्हणून कोणची संपत्ती हे उदाहरण दिलेलं आहे याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचं. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं आहे ते त्या उदाहरणाबद्दल. म्हणून ते उदाहरण आपण आता पुन्हा पाहणार नाही की संपत्ती कोणची असावी. तर आत्मिक संपत्तीनं मनुष्याला बालक भरलेला असावा. बाह्य संपत्ती असावी कामापुरती, शरीर पोषणासाठी तिचा उपयोग होत नाही असं नाही, पण त्याच्यातून कलह क्लेश निर्माण होतात. कारण हे युद्धच त्या संपत्तीसाठी सुरू आहे. म्हणून आत्मिक संपत्ती असावी. कौरवांना ती संपत्ती पाहिजेत होती आणि पांडवांना केवळ भगवान श्रीकृष्ण रूपी आत्मिक संपत्ती हवी होती. त्यानंतर भयावह म्हणजे भीमानं पौंड्र नावाचा शंख फुकला. कोणचा? पौंड्र म्हणजे काय? महाप्रीती, ईश्वराविषयी अतिशय प्रीती असणारा. प्रीती म्हणजेच भाव, प्रेम. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती आणि प्रेम असावं. त्याचा उद्गम व निवास हृदय असते. म्हणून भीमाला वृकोदर असे म्हणतात. हे प्रेम, हा भाव हा लहान मुलांमध्ये दिसून येतो. सुंदर भाव असावा आणि प्रेम असावं ईश्वराविषयी, तर ते हृदयामध्ये असतं. परंतु वस्तुतः ते प्रेम आपल्या हृदयात असतं. ते मुलांमधून प्रकट होत असतं. लहान मुलांमध्ये वात्सल्य असतं म्हणून आपल्याला त्यांचे बोबडे बोलणे, त्यांचे शब्द आपल्याला प्रिय वाटतात. आपण त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्याजवळ हे प्रेम असतं. हा भाव जो अगाध आहे, सामर्थ्यवान आहे, म्हणजे भावरूपी भीमाने प्रीतिरूपी पौंड्र नावाचा महाशंख फुंकला. हा भाव आणि हे प्रेम अतिशय महान आहे, हे बलवान आहे, सामर्थ्यवान आहे. हे प्रेमाचं माध्यम असलं तरच हा भाव बलवान होतो. म्हणून हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मै जाना. हरी कसा आहे? व्यापक आहे, सर्वत्र आहे, समान आहे. कुठेही तुम्ही श्रीहरीला शोधू शकता. अगदी तुम्ही बसले त्या ठिकाणी. तिथं मूर्तीची गरज नाही, कशाचीच गरज नाही, पण प्रेमाची मात्र गरज आहे. आणि प्रेमानं तो परमात्मा प्रकट होऊ शकतो. म्हणून या भीमानं भावरूपी, प्रेमरूपी, प्रीतिरूपी शंख फुंकला. आता उद्या अजून बाकीचे कोणचे शंख फुंकतात ते पाहू. 3 श्लोक मिनिमम आपले रोज होत आहेत. असो, काही हरकत नाही. चालू द्या आता, किती दिवस चालेल तिथपर्यंत. तर आजचा या आपली जी भगवद्गीता आहे, हा सत्संग आपण या ठिकाणी संपूर्ण करत आहोत 15व्या श्लोकावर. 16व्या श्लोकापासून उद्या पुन्हा सुरुवात करू. सुखी राहा, स्वस्थ राहा, आपण घरामध्येच राहा आणि सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन करा. दिवसातून अगदी प्रकर्षानं 4 वेळेस वाफ घ्या आणि 2 वेळेस काढा घ्या आणि मग घरातच राहा. पुन्हा नेहमी हात धुवा, तोंड धुवा, जे काही नियम असतील शरीराचे ते पाळा, पण घरातच राहा. हरिओम, हरिओम, हरिओम.